आता एक मोठी बातमी महाराष्ट्राचे सध्या राज्यपाल असलेले सीपी राधाकृष्णन यांच्या नावाची एनडीए कडून उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारासाठी घोषणा करण्यात आलेली आहे। भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। सीपी राधाकृष्णन हे मूळचे तामिळनाडूचे आहेत आणि भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीमध्ये उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या निवडीवर प्रदीर्घ चर्चा झाली। त्यानंतर उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांच्या नावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली आणि या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजभवनावर जाऊन सीपी राधाकृष्णन यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडूनही राधाकृष्णन यांचं अभिनंदन करण्यात आलं। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलंय। सार्वजनिक जीवनातील त्यांच्या प्रदीर्घ काळात सीपी राधाकृष्णन यांनी निष्ठा, नम्रता आणि बुद्धिमत्तेनं स्वतःला सिद्ध केलं। त्यांनी विविध पदांवर काम करताना नेहमीच समाजसेवा आणि उपेक्षितांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केलं। तामिळनाडूमध्ये त्यांनी तळागाळातील स्तरावर महत्त्वपूर्ण काम केलंय असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय। उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णनजी यांची उमेदवारी जाहीर केली। शिवसेना एनडीए पक्षातला घटक पक्ष आहे आणि त्यामुळे शिवसेनेचा उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णनजी यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि पूर्ण त्यांना समर्थन आहे। त्यांना ॲडव्हान्समध्ये त्यांचं मी अभिनंदन करतो। हे तर दुसरीकडे कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या विधानामुळे नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता असं वक्तव्य दत्ता भरणे यांनी केलेलं आहे आणि यापूर्वीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे वारंवार वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडलेत। कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं कोकाटे म्हणत होते। वादग्रस्त विधानं आणि रमी प्रकरणामुळे अखेर कोकाटेंकडचं कृषी खातं काढून दत्ता भरणेंकडे जबाबदारी देण्यात आली। मात्र दत्ता भरणे देखील अशी विधानं करू लागल्यानं त्यांना कृषी खातं पेलवत नाही का असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जाऊ लागलाय। परवा दिवशी मी विदर्भात होतो, काल मी मराठवाड्यामध्ये होतो, त्यामुळे आता थोडं जरा पळावं लागतंय, थोडं फिरावं लागतंय। कृषीचा आपल्या क्रीडाचा आणि त्या अल्पसंख्याकांचं थोडं बरं होतं, लय त्रास नव्हता, पण आता त्रास तर घ्यावाच लागेल। त्यामुळे त्रास म्हणणे हा त्रास नाही म्हणते, पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठेतरी आपण ही जबाबदारीला कसं आपल्याला शेवटी आपल्याला हा विश्वास टाकलेला आहे। तर या विधानाची चर्चा सुरू झाल्यानंतर दत्ता भरणेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। पाहूयात। त्रास होते असं मी केलेलं कधीच म्हटलेलं नाही। त्रास होतोय ना म्हणण्यापेक्षा क्रीडा खातं बरं होतं, नाही क्रीडा खातं बरं होतं म्हणण्यापेक्षा क्रीडा खातं बरं होतं, क्रीडा खात्यात थोडं काम कमी होतं, इथं काम जास्त आहे, इथं मेहनत करावं लागेल, इथं लोकांच्यात जावं लागेल। क्रीडा खातं बरं वगैरे असं नाही। क्रीडा खात्यात असताना क्रीडा खातं बरं म्हणजे क्रीडा खातं असताना फिरता येत होतं। आता कृषी खातं आहे, त्यामुळे तालुक्यातल्या लोकांना सांगितलं की आता मला बाहेर फिरावं लागेल, तालुक्यामध्ये आपल्याला थोडं आता कमी हे करावं लागतं। क्रीडा मंत्री त्यावेळेस ते खातं वेगळं होतं, क्रीडा मंत्री तालुक्यात कमी ते राज्यात दौरे केले चालत होतं, पण आता कृषी मंत्री म्हणून राज्यामध्ये दौरे आपल्याला जास्त करावे लागतील, त्यामुळे तालुक्याला कमी वेळ द्यावा लागेल, हा मी बोलण्याचा उद्देश होता माझा। केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं। मत चोरीचे आरोप खोटे असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय। जर त्रुटी असतील तर 15 दिवसांच्या आत सांगा असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय। तर निवडणूक आयोगानं राहुल गांधींच्या प्रश्नांची थेट उत्तरं दिलीच नाहीये असा दावा काँग्रेसनं केलाय। राहुल गांधींनी 7 दिवसात शपथपत्र दिलं नाही तर माफी मागावी असं आयोगाकडून बजावण्यात आलंय। ये देखिए शकुन रानी जी हैं, 13/9/23 को ये नई वोटर फर्स्ट टाइम वोटर बनती हैं। इनकी एज क्या है दिखाओ जरा।
70 साल की हैं। और ये देखिए कैसे किया गया है। 2 बार अप्लाई करती हैं। पहली बार 13/9, दूसरी बार 31/10। इसमें उनकी फोटो जूम आउट है, इसमें उनकी फोटो जूम इन है। ऊपर देखिए फर्स्ट नेम शकुन, सरनेम रानी। यहां देखिए सरनेम है ही नहीं, फर्स्ट नेम शकुन रानी। और ये देख लीजिए साइड पे इन्होंने 2 बार ही वोट किया है। अब पता नहीं इन्होंने किया है किसी और ने किया है, बट 2 बार इस आईडी कार्ड पे 2 बार वोट लगा है। कुछ मतदाताओं द्वारा दोहरे मतदान के आरोप लगाए गए। सबूत मांगने पर जवाब नहीं मिला। ऐसे मिथ्या आरोपों से न तो चुनाव आयोग डरता है और न ही कोई मतदाता। सुरुवातीला एक मोठी बातमी। मुंबईकरांची दुसरी मोठी लाईफलाईन असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय। एकूण 15,000च्या आसपास मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत। हे मतदान बॅलेट पेपरद्वारे होणार आहे। या निवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढाई होते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीआधी ही निवडणूक लिटमस टेस्ट असणार आहे। मुंबईतील बेस्टच्या विविध आगारांमध्ये या बेस्ट पतपेढीसाठी मतदान पार पडणार आहे। बेस्ट पतपेढीमधील सदस्य असणारे कामगार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत आणि त्यामुळे बेस्ट कामगार कुणाच्या पारड्यात मतं टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट पतसंस्थेत 24 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे। ज्या पद्धतीनं बंगले खरेदी, कार्यालय खरेदी, डिपॉझिट किकबॅक घेणं यामुळे प्रथमदर्शी 24 कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। बेस्ट पतसंस्थेचे उमेश सारंग आणि सुहास सामंत यांनी स्वतःच्या चैनीसाठी पैसे उडवल्याचा आरोप लाड यांनी केलेला आहे। उमेश सारंग जे पतसंस्थेचे शिवसेना ठाकरे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे। लाड यांच्या आरोपांवर सुहास सामंत यांनी जोरदार पलटवार केलाय। सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुलला। खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलं आहे, सहकार खात्याच्या निदर्शनास आलं आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे। आणि उमेश सारंग जे संस्थेचे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे। प्रचार संपलेला आहे आणि असे बेताल आरोप हे करताय। मी कामगारांकडे जाऊन बिर्याणी वाटलेली नाही। मी कामगार 6 महिन्यापूर्वी चेक दाखवला मी 78 कोटीचा आणि एक दिवस निवडणूक जवळ आल्याबरोबर एक दिवस निवडणूक आली आहे म्हणतात 15-20 कोटी वाटायला आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून जनरल मॅनेजरवर प्रेशर आणून त्यांनी ते वाटले ते कोणाला वाटले? फक्त जे कामगार उद्या आता मतदान करणार आहेत 15,000 तेवढ्यांनाच वाटले।